आजचा दिवस खरंच खास होता, कारण मला 2 ठिकाणी आरतीचा मान मिळाला होता. सकाळी उठल्यानंतर देवबाप्पाचं दर्शन घेतलं आणि आम्हाला आज जायचं होतं साखरपुड्याला. हडपसर येथे साखरपुडा होता, त्यामुळे आळंदीवरून आम्हाला जवळ पडणार म्हणून आळंदीचा आम्ही मार्ग निवडला आणि जात असताना आम्ही पोहोचलो येरवड्या जेलच्या बाहेर. येरवड्या जेलच्या पासून जो रस्ता होता तिथे गर्दी नसल्यामुळे आम्ही तो रस्ता निवडला होता. आता आम्ही पोहोचलो साखरपुड्यामध्ये. साखरपुडा खूप छान संपन्न झाला. आरव, अंश आणि आयुष कंटाळे होते असं दिसतंय. आम्ही गेलो जेवायला. जेवणामध्ये छान मेनू होता. पनीरची भाजी, मिक्स व्हेज, रोटी आणि गुलाबजाम. जेवण खूप झालं होतं. मग येताना विश्रांतवाडीमध्ये ना पुदिना सोडा मस्तपैकी पेलो. तेव्हा कुठे जरा बरं वाटलं. गाडी रस्त्याच्या कडेला पार्क होती, त्यामुळे गाडी का पाहूनच मी पुदिना रस पेत होतो. मला आता जायचं होतं अनुआत्याच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शन करण्यासाठी. घरी आल्यानंतर अनुआत्याने मस्तपैकी चहा केला, चहा पेलो आणि मग आरतीला सुरुवात केली. आरती झाली आणि बाप्पा समोर आम्ही दोघांनी मस्तपैकी छान दर्शन करताना फोटो काढला. घरी आल्यानंतर मग मंडळातील आरतीचा मान सुद्धा आम्हाला मिळाला. त्यामुळे आजचा दिवस माझा हा खूप खास होता, कारण मला 2 ठिकाणी आरतीचा मान मिळाला होता. रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव, जय मंगल मूर्ती हो श्री मंगल. मंडळात सुद्धा आम्ही फॅमिली सोबत छान फोटो काढले आणि घरी आल्यानंतर बाप्पासाठी मोदक करायचे होते, त्यामुळे मोदक करायला सर्वजण मदत करू लागत होते. मोदक सगळे करून झाले. आता तळायला सुरुवात केली. तळल्यानंतर मोदकाचा सुगंध असा पसरला, दरवळला होता. पण बाप्पाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपल्याला काय खाता येणार नव्हता, म्हणून उद्याच्या सकाळची आरतीची वाट पाहत होतो. तर हा आजचा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.